नमस्कार, मी विक्रम गगन. तर मध्य पूर्वेत अनेक महिने सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाबाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. तर अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबण्यासाठी एक समन्वय करार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या करारात इराणसाठी $300 अब्ज पुनर्बांधणी निधी पुनर्बांधणी निधी, काही निर्बंधांमध्ये सवलत आणि तेल व्यापार पुन्हा सुरू करण्याचा मार्ग याचा समावेश असल्याचे वृत्त आहे. तर $300 अब्ज निधी म्हणजे नेमकं काय? तर सोशल मीडियावर अमेरिका इराणला $300 अब्ज देणार असा दावा केला जात आहे. पण उपलब्ध माहितीनुसार ही निधी थेट अमेरिकन सरकारकडे रोख स्वरूपात दिला जाणार नाही. तर एक हा पुनर्बांधणी आणि गुंतवणूक निधी असून त्यात आणखी गुंतवणूकदार आणि काही आंतरराष्ट्रीय भागीदारांचा सहभाग असू शकतो. आणि म्हणून कराराच्या मसुद्यानुसार इराणच्या तेल निर्यातीवर काही निर्बंध कमी करण्याचा हा मार्ग खुला होऊ शकतो आणि त्यामुळे इराणला जागतिक तेल बाजारात पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळू शकतो. जगातील जगातील सर्वात मोठ्या प्रमाणातील तेल वाहतूक हॉर्मुझ स्ट्रेट मधून होते आणि या करारावर हॉर्मुझ समुद्रधुनी पुन्हा सुरक्षित आणि खुली ठेवण्याच्या महत्त्वाचा मानला जातो. आणि त्यामुळे जागतिक तेल पुरवठेदारांचा दबाव कमी होऊ शकतो. आणि माहितीनुसार इराणने अण्वस्त्र विकसित न करण्याची भूमिका पुन्हा मांडलेली आहे आणि त्याबद्दल निर्बंधांमध्ये सवलत आणि आकर्षक प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. अंतिम करारासाठी पुढील वाटाघाटी सुरू राहणार आहेत. जर हा करार पूर्णपणे अंमलात आला तर तेलाच्या किमतीवर दबाव कमी होऊ शकतो आणि जागतिक व्यापाराला मोठा दिलासा मिळू शकतो. मध्य पूर्वेतील तणाव कमी होऊ शकतो आणि भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांना या कराराचा मोठा असा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून इराणला $300 अब्ज मिळाले हे सर्व निर्बंध पूर्णपणे हटले अशा निश्चितपणे म्हणणे अजूनही लवकर आहे. मात्र अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम, आर्थिक सवलती, तेल व्यापार आणि पुनर्बांधणी निधीबाबत महत्त्वाची रूपरेषा समोर आलेली आहे. अंतिम करार आणि त्याची अंमलबजावणी पुढील चर्चेवर अवलंबून असेल असे म्हटलेले आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.